आटपाडी तालुक्यामध्ये अतिशय दुर्दैवी आणि माणुसकीला काळीमा फासणारे असे दुर्दैवी घटना घडलेली आहे. एक आई वडिलांना एक शरमेने माल खाली घालणारी घटना. जे आई वडिलाचं प्रेम आपण म्हणतो आई वडील देवासमान आहेत, पण असे क्रूर आई वडील पण आहेत की ज्या आई वडिलांच्या देखत खाली झोपून वर मुलींचा म्हणजे टाहो फोडायला लागलेत मुली, पाणी मागायला लागलेत मुली, मरायला लागलोय म्हणायला लागलेत मुली, आणि हे आई वडील त्याच्या खाली आरामशीर झोपलेत. अशा आई वडिलांना फाशी शिक्षा झाली पाहिजे, अशा पद्धतीचं आपण रिपब्लिक पक्षाच्या वतीनं आपण मागणी करतोय. आटपाडी तालुक्यामध्ये बनपूर या गावी परवा रात्री एका किरकोळ कारणावरून नाना हैबत यमगर आणि त्याचे बायकोनं, तिच्या बायकोचं नाव माहित नाही, पण त्याच्या बायकोनं अमानुष असं कृत्य केलेलं आहे. कारण एका 10 वर्षाचे आणि 11 वर्षाचे लहान बालक मुली, की ज्या मुली म्हणजे अतिशय निर्गस अशा असणाऱ्या मुली आहेत त्या, आणि त्या मुलींना त्या एखाद्या शेजाराचा दारोडा माणूस येऊन सांगतो की तुमच्या मुलीनं आमची चोरी केलेली आहे, आणि त्या चोरीच्या संशय मुली खऱ्या बोलल्या. किरकोळ असेल काहीतरी 5-50 ₹10 ₹20 असं काहीतरी असेल, वस्तू असतील काहीतरी, पण ते मुली सांगितलं खरं आहे म्हणले, आम्ही आता निर्गस मुली आहे त्या अनाथ बालकायची, त्यांनी होय म्हणली. त्याच्या मनात राग धरून नानासाहेब हैबत यमगर आणि त्याच्या बायकोला एवढा राग अनावर झाला, आणि त्या नराधम आई बापानं त्या मुलीला, पत्र्याचं घर होतं, वर टांगलं, हातापायाला बांधून वर टांगून, जसं जसं कसं आहे जनावराला बांधून वर टाकतो तशा पद्धतीनं ही कसाई आहे ते आई वडील. त्या कसाई आई वडिलांना आपल्या 2 लहान मुलींना हातापायाला बांधून आपल्या राहत्या घरी वर टांगलं, राहायला खुंटेला वर टांगून अँगलला टांगलो. रातभर मुली ओरडत होती, आई मला सोड, आई मला सोड, वडील मला सोडा, बापू मला सोडा. असे 2-3 तास नाही, तब्बल 12 तास ओरडून ओरडून एक मुलगी जागेवर मेली आणि दुसरी मुलगी बेशुद्ध झाली. सकाळी उठल्यानंतर तिच्या आई बापानं, ते आई बापा असे घोरत झोपले होते. सकाळी उठले, तिच्या मुलीच्या आजोबानं, तो सुद्धा नालायकच आहे, त्यानं रात्री त्याला विरोध करायपासून सोडायला पाहिजे होता. माझं तर म्हणणं आहे, ज्या कुटुंबात जेवढी माणसं आहेत त्या सगळ्या माणसांना शिक्षा झाली पाहिजे. त्या आजोबानं त्यांना सोडलं. सोडल्यापूर्वी ती दोन्ही मुले सोडल्यानंतर एक बेशुद्ध, एक जागेवरच मेली होती, गतपर्यंत सोडलं होतं, आणि एक बेशुद्ध अवस्थेत होते. बेशुद्ध अवस्था असताना त्यांना सगळी गडबड लक्षात आली. त्या आई बापांना, त्या आजोबांना लक्षात आले की एक मुलगी एक जागेवर मेली. त्या आई बाबाला मान्य झालं एक मुलगी मेलेली आहे म्हणून. इतकी क्रूर माणसं आहे. दुसरी मुलगी बेशुद्ध अवस्थेत असल्यामुळे वरद हॉस्पिटलमध्ये आणलेलं आहे. आता मुलगी व्यवस्थित आहे, आणि एक मुलगी वरद आणून सगळ्या समाजाला बोलवून, तिथं सगळे नातेवाईक बोलवून त्या मुलीचा अंत्यविधी करण्याचं ठरवलं. अंत्यविधी करून सगळं लाकडं बिकडं सगळं धन द्यायचं ठरवलं, आणि तोपर्यंत वरद हॉस्पिटलला ती मुलगी जी बेशुद्ध होती ती मुलगी शुद्धीवर आली. आणि शुद्धीवर आल्यानंतर डॉक्टरला त्या मुलीने सांगितलं की असा असा प्रकार घडलेला आहे, मला माझ्या आई वडिलांनी मला बांधून वर टांगून ठेवलं होतं, आम्ही अशी चूक केली, त्या चुकी आम्ही कबुली दिल्यानंतर सुद्धा आई बापाने आम्हाला वर हातापायाला बांधून टांगून ठेवलेला आहे, आणि आम्ही टाहो ओढत होतो, आम्हाला सोडवा, आम्हाला सोडवा, आम्हाला पाणी प्यायला द्या. आई वडिलांनी पाणी सुद्धा आम्हाला प्यायला दिलं ना, रात्रभर आम्हाला टांगून ठेवलं. आणि सकाळी आम्ही, माझी मुलगी जागेवर, माझी बहीण जागेवरच मेलेली आहे, आणि मी बेशुद्ध पडल्यामुळे मला इथं आणलेलं आहे. त्यामुळे माझ्या मुलगीला, माझ्या बहिणीला ह्या आई वडिलांनी मारलेलं आहे, असं तिचा जबाब आहे. त्याच्यामुळे पोलिसात सुद्धा अभिनंदन करतो. सगळ्याच गोष्टी पोलिसांनी सगळ्या चुकीच्या करत नाही, एखादी गोष्ट पोलीस चांगली करते ती. पोलिसांनी सुद्धा वरद हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी फोन करून पोलीस स्टेशनला फोन केला. तातडीने आटपाडी पोलीस स्टेशनच्या पीआयच्या माझ्या ह्याच्या बहेर साहेबांच्या नेतृत्वाखाली तातडीने पोलिस तैनात झाले त्या मुलीचा जबाब घेऊन. आणि तिथलं तातडीनं बनपुरी या ठिकाणी गेली. बनपुरीमध्ये मुलीला सरळ रचलं होतं, सगळं सरळ रचून त्या बाप म्हणायचा नराधम त्याला अग्नी द्यायच्या अगोदर त्या पोलीस स्टेशन गेलं. पोलिसांची सगळी तैनात तिथं फौज गेली, आणि त्यांनी त्या मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला. जर पोलिसांनी जर मुलगी ती जिवंत झाली नसती, शुद्धीवर आली नसती, तर हाय ह्या मृतदेह हाय असं त्या नराधम बापानं, आईनं आणि सगळ्या गावकऱ्या, ज्या ज्या लोक तिथे गावकरी गेलेत त्या मित्र म्हणतो सगळ्यावर गुन्हा दाखल झाले पाहिजेत.
कारण अमानुष हत्या करण्याचा अधिकार कोणाला दिलेला नाही. आई असू द्या, बाप असू द्या, कोणी काय असू द्या, परंतु निर्जीव मुलांचा हत्या ह्या लोकांनी केलेले, त्या सगळ्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. जे जे लोक त्या ठिकाणी गेले होते त्या सगळ्याचं फुटेज बघून त्या सगळ्याची चौकशी करून माननीय SP साहेबांनी आम्ही आताच निवेदन दिलेलं आहे की ह्या नराधम आई बापाला फाशी शिक्षा झाली पाहिजे आणि तिथल्या कुटुंबाला सुद्धा कडक शिक्षा झाली पाहिजे. ज्यानं ते चोरी केली म्हणणार त्याच्यावर बी शिक्षा झाली पाहिजे. आणि जो त्या ठिकाणी अंत्यविधीसाठी सगळं गाव गेलेलं आहे त्या गावावर सुद्धा फौजदारी गुन्हे दाखल पाहिजे असे मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मागणी करतो. आणि या ठिकाणी आताच अधिवेशन संपलेलं आहे. ज्या पद्धतीने अधिवेशन मुख्यमंत्र्यांनी आपल्याला आमची विनंती आहे की मुख्यमंत्री साहेब, गृहमंत्री साहेब, तुम्ही सांगली जिल्ह्याकडे लक्ष द्या आणि या बनपुरी गावामध्ये अमानुष हत्या झाली त्याची ते तातडीने फास्ट कोर्टामध्ये जलद गतीने तुमचे ते ही चालवा, फास्ट ट्रॅक चालवा आणि ह्या आई वडिलांना फाशी शिक्षा झाली पाहिजे. तरच इथनं पुढे अशा घटना घडणार नाहीत. कारण मागल्या वर्षी अशी जे घटना घडलेल्या आहे नेलकर्जी या गावामध्ये एका शिक्षकानं अमानुषपणे मुलगी मरुस तर त्याला मारलेलं कारण कमी मार्क पडलेत म्हणून. आणि ही दिवसेंदिवस पालकांचा क्रोध, आईचा क्रोध, मुलाविषयी असणारा गैरसमज इतकं वाढत चाललेलं आहे. त्याला कुठेतरी आळा बसण्यासाठी ह्या नराधमांना आटपाडी तालुक्याच्या चौकामध्ये फाशी शिक्षा झाली पाहिजे अशी तरतूद करावी अशी आमची भूमिका आहे.